हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ द लेबर. जे काही लेबरची प्रोसेस आहे या लेबरच्या प्रोसेसमध्ये कसं मेकॅनिझम रन आउट होतं आणि जे काही फिटस आहे या फिटसचं एक्सप्रेशन आउट कसं होतं हे आपण बघणार आहे. जर नॉर्मली आपण बघितलं जे काही मेकॅनिझम ऑफ लेबर आहे हे इन सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये काय होतं कम्प्लीट होतं. म्हणजे जे काही एक्सप्रेशन ऑफ द फिटस आहे हे सेकंड स्टेजमध्ये काय होणार आहे कम्प्लीट होणार आहे. आता जर आपण सिंपल मिनिंग बघितलं तर मिनिंगमध्ये काय असणार आहे फिटल ऍडजस्टमेंट फॉर देअर इज अ डिलिव्हरी. जो काही फिटस आहे या फिटस करायची ऍडजस्टमेंट करायची फॉर देअर इज अ डिलिव्हरी पर्पज. आता जर आपण त्याची ऍडजस्टमेंट बघितली ऍडजस्टमेंट मध्ये काय असणार आहे जो काही फिटसचा हेड आहे आणि जो काही फिटसचा ट्रंक आहे यामध्ये काय होणार आहे ऍडजस्टमेंट होणार आहे. आता ऍडजस्टमेंट इट मीन्स जी काही फिटसची बॉडी आहे या फिटसच्या बॉडीमध्ये मुवमेंट्स होणार आहे आणि त्या मुवमेंट्स काय होणार आहे जो काही फिटस आहे त्याचं इझिली एक्सपल्शन होणार आहे. देन जर आपण बघितलं हे एक्सपल्शन आणि हे ऍडजस्टमेंट कशासाठी होतात टू रिड्यूस द डिफिकल्टी. ज्या काही डिफिकल्टीज होणार आहे फिटसमध्ये त्या डिफिकल्टीज काय करायच्या आहे रिड्यूस करायचे ॲज वेल ॲज द फॉर द इझी लेबर. जो काही लेबरची प्रोसेस ही लेबरची प्रोसेस कशी व्हायला पाहिजे इझी व्हायला पाहिजे आणि त्या इझी कंडक्शनसाठी काय करतो जे काही फिटसची बॉडी आहे या फिटसच्या बॉडीमध्ये होतात ऍडजस्टमेंट. देन जर आपण त्या बघितलं त्या काय असणार आहे सिरीज फुल इव्हेंट्स असणार आहे. म्हणजे जे काही मुवमेंट्स या मुवमेंट कशा असतात सिरीज फुल मुवमेंट असतात. म्हणजे वन स्टेप बाय अनदर स्टेप काय होणार आहे कम्प्लीट होणार आहे. ते सिक्वेन्सली वन बाय अनदर काय होतात कम्प्लीट होतात आणि त्यालाच आपण म्हणतो कार्डिनल मुवमेंट्स. आणि ह्या कार्डिनल मुवमेंट काय असणार आहे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. बट यासाठी काय एक क्रायटेरिया डिफाईन केलाय. त्या क्रायटेरियामध्ये काय आहे का जे काही फिटसचं हेड आहे ते कसं पाहिजे वेल फ्लेक्स्ड हेड पाहिजे. म्हणजे जो काही फिटसचा हे हेडचा चीनचा पोझिशन असणार आहे म्हणजे चीनची जी काही पोझिशन आहे ती चीनची पोझिशन कशासोबत अटॅच पाहिजे जो काही फिटसची चेस्ट आहे या फिटसच्या चेस्ट सोबत काय पाहिजे ते कम्प्लिटली फ्लेक्स झालेली पाहिजे टच झालेली पाहिजे. त्यालाच आपण म्हणणार आहे वेल फ्लेक्स फिटल हेड. ॲज वेल ॲज जो काही लाय आहे तो फिटसचा लाय कसा पाहिजे लॉन्जिट्युडनल लाय पाहिजे. म्हणजे जो काही फिटसचा लॉंग ॲक्सिस आहे हा लॉंग ॲक्सिस काय सोबत पॅरलल पाहिजे. जो काही युट्रेन लॉंग ॲक्सिस आहे त्या युट्रेन लॉंग ॲक्सिस सोबत काय पाहिजे तो पॅरलल पाहिजे. म्हणजे तो काय पाहिजे लॉन्जिट्युडनल लाय पाहिजे. देन जर आपण फिटसची पोझिशन मिळेल फिटसची पोझिशन कशी असते जो काही लेफ्ट ऑसिपिटो अँटेरियर पोझिशन आहे ते अँटेरियर पोझिशन आपल्याला पाहिजे. म्हणजे जो काही ऑसिपिट बोन आहे या ऑसिपिट बोन मधला जो काही लेफ्ट साइड आहे ती काय पाहिजे अँटेरियरली पाहिजे. बिहाइंड द सिम्बायसिस प्यूबिस ती काय पाहिजे प्रेझेंट पाहिजे. ती जर असेल तरच काय होऊ शकतं हे जो काही मेकॅनिझम ऑफ लेबर आहे हे नॉर्मली कंडक्ट होऊ शकतं. या कम्प्लिटली क्रायटेरिया काय झाला पाहिजे तो फुलफिल झाला पाहिजे. देन जर आपण स्टार्टिंग बघितलं मेकॅनिझम ऑफ लेबरचं स्टार्टिंग कधी होतं ॲट स्टार्टिंग ऑफ द लेबर. जो काही लेबरचं ऑनसेट होतं त्या लेबरच्या ऑनसेटला ते काय होणार आहे स्टार्ट होणार आहे. ॲज वेल ॲज जर एंडिंग पॉईंट बघितलं एंडिंग कधी होणार आहे तर एक्सपल्शन ऑफ द फिटस. म्हणजे जो काही फिटसची डिलिव्हरी आहे फिटसची कंप्लीट बर्थ झाल्यानंतर ते काय होतं प्रोसेस कंप्लीट होते. देन आहे डेफिनेशन. जर आपण डेफिनेशनचा विचार केला तर डेफिनेशन मध्ये काय सिरीज ऑफ मुवमेंट्स ऑकर इन फिटल हेड. जो काही फिटल हेड आहे या फिटल हेडमध्ये काय होतात सिरीज फुल इव्हेंट्स होतात सिरीज ऑफ मुवमेंट्स होतात इन द प्रोसेस ऑफ अडॅप्टेशन. त्याच्यामध्ये काय होतं अडॅप्टेशन होतं आणि थ्रू दॅट अडॅप्टेशन कधी होणार ते ड्युरिंग द जर्नी थ्रू द पेल्विस. जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस थ्रू म्हणजे जो काही बर्थ कॅनल आहे या बर्थ कॅनल थ्रू काय होतं कम्प्लीट जी काही अडॅप्टेशन्स आहे हे अडॅप्टेशन्स रन केलं जातं आणि दॅट्स कॉल्ड एज द मेकॅनिझम ऑफ लेबर. देन या जर आपण बघितलं तर याच्यामध्ये किती 9 कार्डिनल मुवमेंट्स. जे काही कार्डिनल मुवमेंट्स आहे या तुम्हाला सिक्वेन्सली माहिती असणं खूप गरजेचं आहे. यासाठीच आपण काय करतो एक सिंपल जो काही निमोनिक आहे तो निमोनिक तयार केलेला आहे आणि त्या निमोनिक थ्रू काय करणार आपण त्या लर्न करणार आहे. आता जो काही निमोनिक आहे त्या निमोनिकसाठी ज्या काही 9 मुवमेंट्स आहे या 9 मुवमेंट्स आपण काय केलंय डिवाइड केलंय. यात इन्क्लूड होतं एक दादा फार इंटेलिजंट काल एका रात्रीत एक्झाम दिली. हे काय असणार त्याचे निमोनिक असणार आहे. आता सिंपल मध्ये कसं निमोनिक लक्ष ठेवायचं एक दादा फार इंटेलिजंट काल एका रात्रीत एक्झाम दिली. हा त्याचा निमोनिक आहे. आणि कार्डिनल जे काही मुवमेंट आहे या कार्डिनल मुवमेंट काय असणार आहे एंगेजमेंट डिसेंट फ्लेक्झन इंटरनल रोटेशन क्राउनिंग एक्सटेन्शन रेस्टिट्यूशन आणि एक्सटर्नल रोटेशन ऑफ द हेड अँड डिलिव्हरी ऑफ द शोल्डर अँड द ट्रंक. आता हे आपण वन बाय अनदर बघणार आहे. जर आपण एंगेजमेंटचा विचार केला तर एंगेजमेंट इट मीन्स जो काही फिटसचा हेड आहे हा फिटसचा हेड काय होतो एंगेज होतो विथ द फिमेल पेल्विस. जो काही फिमेलचा पेल्विस आहे या फिमेल पेल्विस सोबत काय होणार तो एंगेज होणार. आता एंगेजमेंटचा मिनिंगच असतो काय का जे काही 2 पर्सन्स आहे हे 2 पर्सन्स काय होतात एंगेज होतात एकत्र येतात त्यालाच आपण काय म्हणतो एंगेजमेंट म्हणतो. आता हे जे काही एंगेजमेंट आहे ह्या एंगेजमेंट प्रोसेसमध्ये जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस मध्ये जो काही फिटस ग्रो करतोय या फिटसचं काय होतं कम्प्लिटली जो काही पेल्विक ब्रीम आहे या पेल्विक ब्रीम सोबत काय होतं एंगेजमेंट होतं अटॅचमेंट होतं आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे एंगेजमेंट. आता सिंपल जी काही एंगेजमेंट होती ही एंगेजमेंट होत असताना जो काही फिटसचा हेड आहे या फिटसच्या हेडची आपण पोझिशन बघितली का लेफ्ट ऑसिपिटो अँटेरियर पोझिशन पाहिजे यासोबतच
जो काही बायपॅरेटल डायमीटर आहे फिटस हेडचा हा काय होतो फिक्स होतो त्या ब्रीम सोबत, आणि तो ब्रीम सोबत फिक्स होताना तो कसं होणार आहे थोडासा ऑब्लिकली होणार आहे, जेणेकरून काय होणार आहे जी काही लेफ्ट ऑसिक्यूट आहे हा लेफ्ट ऑसिक्यूट जो काही सिम्पायसिस प्युबिसचा पार्ट आहे या सिम्पायसिस प्युबिसच्या काय येणार आहे बिहाइंडली तो प्रेझेंट असणार आहे. आता याला आपण म्हणतो एंगेजमेंट. बट ही जी काही एंगेजमेंट आहे ही एंगेजमेंट कधी स्टार्ट होणार आहे, ही एंगेजमेंट स्टार्ट होते जर त्या मदर प्रायमरी ग्रॅव्हिडस असेल तर त्या कंडिशनमध्ये ही एंगेजमेंट ऑनसेट ऑफ लेबरला काय होणार ते स्टार्ट होणार आहे. आणि जर त्या मल्टीपॅरस वुमन असेल तर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर, म्हणजे ड्युरिंग जो काही लेबरची प्रोसेस आहे ही लेबरची प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर जे काही लेबरचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन येतात त्यावेळेला काय होणार आहे हे एंगेजमेंट होणार. म्हणजे जो काही फिटसचा हेड आहे हा काय होतो या फिमेल पेल्विसच्या ब्रीम सोबत एंगेज होणार आहे, अटॅच होणार आहे, आणि त्याच्यामध्येच काय असणार आहे जे काही लेफ्ट ऑसिक्यूट अँटेरियर पोझिशन आहे जिथे काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. आता नेक्स्ट आहे डिसेंट. आता डिसेंट जर आपण विचार केला तर डिसेंट काय असणार आहे, डिसेंट इट मीन्स ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, आणि ह्या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये फिटसला काय करायचं आहे डिसेंट डाऊन पास करायचं आहे, म्हणजे लोअर पोझिशनमध्ये त्याला पास करत चालायचं आहे, त्याला आपण म्हणणार आहे डिसेंट. जर आपण या डिसेंटचा विचार केला तर डिसेंटची जी काही प्रोसेस आहे ही फर्स्ट जी काही स्टेज ऑफ लेबर आहे ह्या फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये काय असणार आहे ते एकदम स्लो असणार आहे, आणि सेकंड स्टेज ऑफ लेबर ती काय होते कम्प्लिटली रॅपिड होते, म्हणजे रॅपिडली ती काय होणार आहे कम्प्लीट होणार. आता रॅपिडली ती का कम्प्लीट होते कारण याच्यामध्ये जर आपण ते बघितलं ते काय करते जे काही डिसेंट आहे या डिसेंटला फॅलिसिटेट करण्यासाठी काय होणार, म्हणजे ते काय होतं फॅलिसिटेशन होतं, इन्क्रीज होतं, आणि ते इन्क्रीज कशामुळे होणार आहे जे काही डिसेंट डाऊन असणार आहे ते डिसेंट डाऊन इन्क्रीज होतं थ्रू देअर इज जो काही आपला युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे. कशात राहू युटेराइन कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन, जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन येतात ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन थ्रू काय होणार आहे फॅलिसिटेट होणार आहे. ॲज वेल ॲज याचसोबतच काय असणार आहे जे काही मॅटर्नल बिअरिंग डाऊन एफर्ट्स म्हणजे जो काही ॲबडोमिनल मसल्स आहे मदरच्या या ॲबडोमिनल मसल मदर काय करते व्हॉलंटरीली कॉन्ट्रॅक्ट करते, आणि व्हॉलंटरीली कॉन्ट्रॅक्ट केल्या थ्रू काय होणार आहे जे काय इंटरनल प्रेशर आहे हे काय होतं इन्क्रीज होतं, आणि ड्यू टू दॅट जो काही फिटस आहे फिटसचं काय होणार आहे डिसेंट डाऊन. यासोबतच काय होणार आहे जो काही फिटस आहे या फिटसमध्ये जो काही हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन्क्रीज होतं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर कशामुळे तर जो काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे ह्या ॲम्निओटिक फ्लुइडवरती कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन होतात, आणि त्यामुळे काय होतं जो काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे हा ॲम्निओटिक फ्लुइड काय करतो प्रेशर एक्झर्ट करतो फिटसवरती, आणि ते जे काही प्रेशर असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲम्निओटिक हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ॲम्निओटिक हायड्रोस्टॅटिक प्रेशर, आणि हे हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे काय होतं जो काही फिटस आहे त्या फिटसचं एक्सपल्शन व्हायला सुरू होतं. यासोबतच जर आपण बघितलं तर नेक्स्ट वन असणार आहे म्हणजे जो काही फिटस आहे ह्या फिटसमध्ये काय होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर ॲज वेल ॲज काय होणार आहे जो काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन, आणि त्यासोबतच जो काही ॲबडोमिनल व्हॉलंटरी मसल कॉन्ट्रॅक्ट करते यामुळे काय होतं जो काही फिटस आहे या फिटसवरती कम्प्लिटली इलॉंगेशन होतं. इलॉंगेशन कशामुळे होणार आहे कारण युट्रस काय होतो कोलाइड होतो, आणि या सर्क्युलर मसल काय होणार आहे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, आणि ड्यू टू दॅट जो काही फिटस आहे या फिटसमध्ये काय होणार आहे इलॉंगेशन, आणि हे जे काही इलॉंगेशन आहे या इलॉंगेशनमुळे पण काय होणार आहे जो काही फिटसचा हेड आहे या हेडचं डिसेंट डाऊन काय होतं स्टार्ट होतं. आणि देन नेक्स्ट जर फिटसचं डिसेंट डाऊन कम्प्लिटली स्टार्ट होतंय, आणि हा जो काही ब्रीम आहे या ब्रीमच्या नंतर काय असणार इथे पेल्विक फ्लोअर मसल असणार आहे. इथे काय असतात पेल्विक फ्लोअर मसल. आता हे जे काही पेल्विक फ्लोअर मसल्स आहे या पेल्विक फ्लोअर मसल्सची काय एक ॲबिलिटी असते ते काय करतात जो काही फिटस आहे हे म्हणजे कोणते ॲबडोमिनल पार्ट असेल किंवा पेल्विक पार्ट असेल याला काय करतात रिटेन करून ठेवण्याचं काम करतात, आणि ज्या वेळेला पेल्विक फ्लोअर मसल्सवरती प्रेशर पडतं आणि वरून काय होतं जो काही फिटस आहे हा फिटसचा डिसेंट डाऊन कम्प्लिटली कंटिन्युअस चालू असणार आहे त्यावेळेला ते काय करतात कम्प्लिटली टाईट होतात, आणि त्या जो काही फिटस त्याला होल्ड करण्याचं काम करतात. आणि जर ज्या वेळेला ते वरून डिसेंट डाऊन होतं खालून त्याला होल्डिंग होते म्हणजे अपोजिट फोर्स दोघांवरती एक्झर्ट होतात बेबीवरती, त्यामुळे काय होतं जो काही बेबी आहे त्या बेबीमध्ये फ्लेक्जन आपल्याला बघायला भेटतं. म्हणजेच ती काय असणार आहे जी काही थर्ड स्टेप आहे ही थर्ड स्टेप आपल्याला बघायला भेटते. म्हणजेच काय जो काही फिटस आहे या फिटसमध्ये ऑलरेडी आपल्याला सम अमाऊंटमध्ये काय फ्लेक्जन दिसतं, बट ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर त्यावेळेला काय होणार आहे जे काही कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन असणार आहे त्यामुळे ते फ्लेक्जन काय होतं इन्क्रीज होतं. आता फ्लेक्जनमध्ये काय का सम अमाऊंटमध्ये काय होतं जी काही चीन आहे ती चेस्टच्या नियर अबाउट आपल्याला दिसते, बट ज्या वेळेला हे कम्प्लिटली अपोजिट फोर्स एकमेकावरती एक्झर्ट होतात आणि त्यामुळे जो काही फिटस आहे या फिटसमध्ये काय होतं कम्प्लिटली फ्लेक्जन होतं. आणि ही फ्लेक्जन काय एकदम इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, याच्या थ्रू काय होणार नाही जी काही नेक्स्ट प्रोसेस आहे नेक्स्ट प्रोसेस काय होत नाही बिगिन होत नाही. आता फ्लेक्जन मध्ये काय का अपोजिट डायरेक्शन दिल्यामुळे जो काही फिटस आहे या फिटसमध्ये काय होतं कम्प्लिटली वेल फ्लेक्जन होतं, आणि या वेल फ्लेक्जनमुळे काय होतं जी काही नेक्स्ट प्रोसेस आहे ही नेक्स्ट प्रोसेस बिगिन होते. फ्लेक्जनसाठी जे काही फॅलिसिटेट करणारे फॅक्टर्स असणारे ते असणारे अनफोल्डेड सर्व्हिस. जो काही सर्व्हिस आहे या सर्व्हिसचं अनफोल्डिंग झालेलं आहे पहिले, म्हणजे जे काही सर्व्हिस या काय असतात फोल्डेड असतात, आणि जे काही अनफोल्डिंग असणार आहे ते अनफोल्डिंग होत असताना त्याचं फ्लेक्जन होणार आहे. ॲज वेल ॲज जे काही युट्राइन कॉन्ट्रॅक्शन येते ॲज वेल ॲज जे काही पेल्विक फ्लोअर आहे त्या पेल्विक फ्लोअर थ्रू म्हणजे जो काही रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स थ्रू काय होणार त्याचा फ्लेक्जन होणार आहे. आणि ड्यू टू दॅट फ्लेक्जन तरी पण कम्प्लिटली काय होणार आहे जो काही फोर्स आहे तो फोर्स काय होतो एक्झर्ट होत राहतो.
ज्यावेळेला फोर्स एक्झर्ट होत राहील त्यावेळेला काय होणार, जो काही फिटस आहे या फिटसमध्ये अनदर मुवमेंट होणं गरजेचं आहे. देन अनदर जी काही मुवमेंट होते ती होते इंटरनल रोटेशन. आता इंटरनल रोटेशन कशा थ्रू होणार आहे, कारण जे काही कम्प्लिटली प्रेशर त्याच्यावरती पडतंय आणि त्या प्रेशरमुळे काय होतं, जो काही फिटस आहे या फिटसमध्ये कम्प्लिटली फ्लेक्शन झाल्यानंतर त्याला मुवमेंट करायला जागाच राहत नाही. आणि जर जागा नसेल त्यावेळेला काय होतं, जो काही फिटसचा हेड आहे हा फिटस हेड काय होतो, ट्विस्टिंग मुवमेंट करतो. आणि जी काही ट्विस्टिंग मुवमेंट आपण जर मेजर केली तर ती असणार आहे 180 ट्विस्टिंग मुवमेंट. म्हणजेच किती, तर जो काही 45 डिग्री अँगल आहे, ह्या 45 डिग्री अँगल पर्यंत काय करतो, ट्विस्टिंग मुवमेंट करतो. आणि त्या ट्विस्टिंग मुवमेंट थ्रू काय होतं, जे काही अनदर प्रोसेस, ती अनदर प्रोसेस बिगिन होते. जर या ठिकाणी ट्विस्टिंग मुवमेंट झाली नाही तर त्यानंतर जी काही नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती कम्प्लिटली काय असेल, अब्सेंट असेल आणि ती होणारच नाही. म्हणजे लेबरची जी काही प्रोसेस असणार आहे, लेबर जो काही प्रोग्रेस असेल तो कम्प्लिटली काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. यासोबतच जी काही इंटरनल रोटेशनची प्रोसेस आहे ही कम्प्लीट एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असणार आहे. यामध्ये काय होतं, जो काही ऑब्लिकली फिटस प्रेझेंट आहे त्या ऑब्लिकली फिटस मधून काय होतं, जो काही इंटरनल रोटेशन आहे ते इंटरनल रोटेशन येतं 45 डिग्री मध्ये काय होतं, फिटसचा हेड टिल्ट होतं आणि तिथे काय होतं, जो काही नेक आहे त्या नेक मध्ये ट्विस्टिंग आपल्याला बघायला भेटते. यासोबतच जो काही फिटसचा हेड असणार आहे, या हेड जर आपण विचार केला तर जे काही फिटसचा फेस आहे हा फेस सिम्पायसिस प्युबिसच्या काय असणार आहे, बिहाइंड प्रेझेंट असणार आहे. हे झालं इंटरनल रोटेशन. देन नेक्स्ट असतं क्राउनिंग. क्राउनिंग म्हणजे काय, इथं पण काय होतं, कंटिन्युअसली डिसेंड डाऊन चालू आहे आणि या कंटिन्युअसली डिसेंड डाऊन मध्ये इंटरनल रोटेशन झालं, त्याच्यानंतर दिसते आपल्याला क्राउनिंग. क्राउनिंग मध्ये जो काही आपण आउटसाइडने काय करू शकतो, जो काही फिटसचा हेड आहे हा फिटसचा हेड 3 to 4 सेंटीमीटर पर्यंत बघू शकतो. म्हणजे 3 to 4 सेंटीमीटर आपल्याला काय दिसतो, जो काही फेस हेड आहे बेबीचा, म्हणजे जो काही वर्टेक्सचा पार्ट आहे तो वर्टेक्सचा पार्ट आपल्या बेबीचा दिसतो. आणि त्याच वेळेस आपण काय करतो, जे काही एपिजिओटॉमी, ही एपिजिओटॉमीचा कट घेतो किंवा कट सेक्शन घेणार आहे. देन जर आपण बघितलं ही जी काही क्राउनिंग आहे, या क्राउनिंग मध्ये काय होणार आहे, जो काही फिटस आहे हा फिटस वजायनल कॅनल मध्ये काय करणार आहे, एंटर करणार आहे आणि त्या थ्रू आपल्याला काय होणार आहे, जो काही फिटसचा जो काही हेड आहे हा हेड आपल्याला बघायला भेटतो. देन असतो नेक्स्ट देयर इज अ एक्सटेन्शन. आता क्राउनिंग मध्ये काय होतं, जो काही ट्विस्टिंग मुवमेंट आहे ना, या ट्विस्टिंग मुवमेंट झालेली म्हणजे ट्विस्टेड नेक तिथे प्रेझेंटच असते. म्हणजे कम्प्लीट त्या ट्विस्टेड मुवमेंटने तो काय होणार, पुढे पास होणार आहे. देन नेक्स्ट होतं एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन म्हणजे काय, ज्या वेळेला तो फ्लेक्जन आहे या फ्लेक्जनच्या टोटल अपोजिट होतं एक्सटेन्शन. ह्या एक्सटेन्शन मध्ये काय होतं, जो काही फिटसचा हेड आहे जो चीनला अटॅच झालेला होता तो काय होतो, कम्प्लिटली एक्सटेंड होतो. आणि तोच एक्सटेन्शन झाल्यामुळे काय होणार आहे, इथं बर्थ ऑफ द फिटल हेड, जो काही फिटसचा हेड आहे या फिटस हेडची काय होते, तिथे बर्थ होते. आणि तिथेच आपण म्हणतो स्वीपनिंग ऑफ दी, जो स्वीप करतो काय पेरिनियमला, कोणता पार्ट, जो काही फिटसचा वॉल्ट, फेस आणि जो काही बेसचा पार्ट आहे हा काय होतो, कम्प्लिटली डिलिव्हर होतो. आणि याच एक्सटेन्शनलाच आपण म्हणणार आहे जे काही डिलिव्हरी ऑफ द फिटल हेड. देन जर आपण बघितलं तर नेक्स्ट असणार आहे रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन मध्ये काय होणार आहे, मोस्टली जो काही ट्विस्टिंग मुवमेंट आलं होतं, म्हणजे इंटरनल रोटेशन आहे, ह्या इंटरनल रोटेशनचं काय होतं, अपोजिट मुवमेंट होतात, त्यालाच आपण म्हणणार आहे रेस्टिट्यूशन. म्हणजेच काय, जो काही 180 डिग्री मध्ये 45 डिग्री मध्ये फिटसच्या हेडचं टिल्टिंग झालं होतं, ट्विस्टिंग झालं होतं, हे ट्विस्टिंग काय होतं, अपोजिट डायरेक्शनने अनट्विस्टिंग मुवमेंट होती आणि ही अनट्विस्टिंग मुवमेंट आपल्याला डायरेक्टली दिसते आणि त्यालाच आपण म्हणणार आहे म्हणजे रेस्टिट्यूशन. आणि रेस्टिट्यूशन आपल्याला काय होतं, इझिली नेकेड आईजने आपल्याला दिसणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर रेस्टिट्यूशन झाल्याच्या नंतर फिटसच्या हेडमध्ये 180 डिग्री मुवमेंट झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसला बिगिन होते, ते म्हणजेच की एक्सटर्नल रोटेशन ऑफ द हेड. म्हणजे फर्स्टली अनट्विस्टिंग मुवमेंट झाली, त्यानंतर लगेच काय होतं, जो काही फिटसचा हेड आहे ह्या फिटसच्या हेडचं कम्प्लीट रोटेशन आपल्याला बघायला भेटतं. रोटेशन का बघायला भेटणार आहे, कारण आतमध्ये जे काही शोल्डर आहे फिटसचे हे काय होतात, इंटरनली मूव्ह होतात आणि यालाच आपण अनदर वर्ड मध्ये म्हणतो इंटरनल रोटेशन ऑफ द शोल्डर. आता इंटरनल रोटेशन कसं होणार आहे, जो काही फिटस ऑब्लिकली प्रेझेंट होता हा ऑब्लिकली प्रेझेंट वरून काय होतो, जो काही सिम्पायसिस प्युबिस आहे या सिम्पायसिस प्युबिसच्या बिहाइंड त्याचे काय येतात, शोल्डर येतात आणि त्याचं काय होतं, जे काही नेक्स्ट प्रोसेस आहे या नेक्स्ट प्रोसेससाठी बिगिन होते. म्हणजेच एक्सटर्नल रोटेशन ऑफ दी हेड होणार आहे, इंटरनल रोटेशन ऑफ शोल्डर झाल्यामुळे एक्सटर्नल रोटेशन ऑफ दी हेड आपल्याला बघायला भेटतं. देन नेक्स्ट असणार आहे डिलिव्हरी ऑफ शोल्डर ॲट दी ट्रंक. ज्यावेळेला सिम्पायसिस प्युबिसच्या बिहाइंड मध्ये शोल्डर येतात त्यानंतर काय होतं, जे काही शोल्डर आहेत ते काय होतात, डिसेंड डाऊन होतात कंटिन्युअसली आणि कंटिन्युअसली डिसेंड डाऊन मुळे काय होतं, जे काही शोल्डरचा पार्ट आहे हा शोल्डरचा पार्ट काय होतो, बर्थ घेतो. आणि बर्थ मध्ये पण जर आपण बघितलं तर जो काही अँटेरियर शोल्डर असणार आहे हा अँटेरियर शोल्डर काय करणार आहे, अर्ली बर्थ घेणार आहे ऍज कम्पेअर टू दिस पोस्टेरियर शोल्डर. का बरं, कारण जो काही अँटेरियर वॉल ऑफ दी वजायना ही काय असते, शॉर्ट असते ऍज कम्पेअर टू दिस पोस्टेरियर वॉल ऑफ दी वजायना. आणि जो काही अँटेरियर वॉल मधून काय होतो, जो काही अँटेरियर शोल्डर असणार बेबीचा तो काय होतो, म्हणजे जो काही लेफ्ट शोल्डर किंवा जो काही अप्पर शोल्डर असणार आहे तो आधी बर्थ घेणार आहे आणि जो काही अनदर शोल्डर असणार आहे तो काय घेतो, लेट बर्थ घेतो. यासोबतच जो काही ट्रंक आहे या ट्रंक मध्ये काय मुवमेंट होते, तर लॅटरल फ्लेक्जन थ्रू काय करतो तो बेबी बर्थ घेणार आहे. आणि इथं जो काही आपली कंप्लीट कार्डिनल मुवमेंट्स हे काय होतात, कंप्लीट होतात. फक्त कार्डिनल मुवमेंट्स लक्षात ठेवण्यासाठी आपला हा जो काही निमोनिक आहे हा निमोनिक काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक दादा फार इंटेलिजंट, काल रात्री त्याने एक्झाम दिली, त्याच्यावरून आपण काय करतो हे कम्प्लिटली लक्षात ठेवतो. सो इथं आपला हा जो काही पॉईंट आहे मेकॅनिझम
मेकॅनिझम ऑफ द लेबर हा कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.